गुड मॉर्निंग. आज आपण बैजिक राशी म्हणजे काय, त्याच पद्धतीनं बैजिक राशीची किंमत काढणे, बैजिक राशीची बेरीज, गुणाकार, भागाकार, वजाबाकी या सर्व क्रिया पाहणार आहोत. आता सर्वप्रथम पहा, बैजिक राशी 5x 2y वजा 3 3m वर्ग वजा 5mn अधिक 6n वर्ग या बैजिक राशी आहेत. यामध्ये संख्यावे अक्षरे वापरली आहेत. म्हणजे बघा 5, 2, वजा 3, 3, वजा 5, 6 अशा प्रकारच्या संख्या वापरलेल्या आहेत. आणि x, y, m आणि n अशी चल सुद्धा वापरलेली आहेत, अक्षरे वापरलेली आहेत. संख्येसाठी एखाद्या अक्षराचा वापर करून तयार होणाऱ्या गणिती मांडणीला बैजिक राशी असे म्हणतात. किंवा ज्या राशीमध्ये गुणाकार ही एकच क्रिया असते त्या राशीला पद असं म्हणतात. बघा, ज्या राशीमध्ये गुणाकार ही एकच क्रिया असते त्या राशीला काय म्हणतात, पद असे म्हणतात. खाली उदाहरण देतो पहा, 3x. मला सांगा याच्यामध्ये संख्या कोणती आहे रे? 3 ही संख्या आहे. आणि अक्षर कोणते आहे? x हे अक्षर आहे. आणि ह्या 3 आणि x च्या दरम्यान कोणती क्रिया आहे? गुणाकार. गुणाकार. म्हणजे या राशीमध्ये गुणाकार ही एकच काय आहे, क्रिया आहे. म्हणून अशा प्रकारच्या राशीला काय म्हणायचं, एकपदी असं म्हणायचं. या राशीमध्ये एकच पद आहे म्हणून या राशीला काय म्हणायचं, एकपदी असं म्हणायचं. आता एक दुसरं आपण उदाहरण घेऊया. 3x अधिक 5. आता एकपदी झालं. ज्या राशीमध्ये एकच पद असतं त्या राशीला एकपदी म्हणतात. आता आपल्याला पाहायचं आहे, एक मिनिट अगोदर हे पाहूया. 3 ही एकपदी बैजिक राशी आहे. म्हणजे नुसतं 3 लिहिलं की ही जी बैजिक राशी आहे त्याला आपण एकपदी म्हणायचं. यामध्ये गुणाकार ही एकच क्रिया आहे. आता पुन्हा त्याने सांगितले 3m. याच्यामध्ये 3 आणि m या एक संख्या आहे आणि एक अक्षर आहे. याच्यामध्ये गुणाकार हे एक चल आहे म्हणून ह्याला पण आपण एकपदी म्हणतो. आणि जी 3 ही संख्या आहे या 3 या संख्येला काय म्हणायचं, सहगुणक म्हणायचं. 3 या संख्येला काय म्हणायचं, सहगुणक म्हणायचं. आणि m हे जे अक्षर आहे या m या अक्षराला काय म्हणायचं, चल म्हणायचं. इंग्रजीमध्ये व्हेरिएबल असं म्हटलं जातं. हा गुणाकार लिहिताना प्रथम सहगुणक, बघा पहिल्यांदा सहगुणक म्हणजे संख्या लिहिलेली आहे व नंतर चल म्हणजे अक्षर आहे ते त्या संख्येनंतर लिहिलेलं आहे. आता उदाहरणार्थ बघा 7 पुन्हा वजा 5ab. चलासोबत सहगुणक नसेल तर सहगुणक नेहमी एक घेतात. म्हणजे एखादं चल असतं परंतु तिथं सहगुणक दिलेला नसतो. उदाहरणार्थ x घन हे पद आहे. आता तिथं सहगुणक नाही, मग सहगुणक आपण किती मानायचा, तर 1 मानायचा. ज्यावेळेस सहगुणक नसतो तेव्हा 1 मानायचा. एकापेक्षा जास्त एकपदी बेरीज किंवा वजाबाकीने जर एकत्र जोडल्या तर बहुपदी तयार होते. समजा 3x ही एकपदी आहे आणि 5 ही सुद्धा एकपदी आहे. आता या दोन एकपदी जर बेरजेनं जोडल्या तर ही बहुपदी तयार झाली. मग त्या बहुपदीचं पुन्हा प्रकार आहेत, द्विपदी, त्रिपदी वगैरे. आता याच्यामध्ये दोनच पद आहेत पहा, म्हणून याला आपण काय म्हणणार आहे, द्विपदी असं म्हणणार आहे. आता इथं असं दिलं समजा 3x वर्ग
दुसरं पद दिलं वजा 5x, तिसरं पद दिलं अधिक 7. याच्यामध्ये 3 एकपदी आहेत. ह्या वजाबाकी आणि बेरजेनं जोडलेले आहेत. मग हे पहिलं पद आहे, हे दुसरं पद आहे आणि हे तिसरं पद आहे. म्हणजे याच्यामध्ये 3 पद आहेत. म्हणून अशा प्रकारच्या बेजिक राशीला आपण त्रिपदी असं म्हणणार आहोत. त्याच पद्धतीनं बहुपदीतील अक्षरांना जर किमती दिल्या तर त्या बेजिक राशींची अंकगणितीय किंमत आपल्याला ठरवता येते. आता उदाहरणार्थ बघा 5p वजा 2q ही द्विपदी आहे. याच्यामध्ये p ची किंमत 4 भरा आणि q ची किंमत 3 भरा. बघा 5 गुणिले 4 इथे लिहिलेलं आहे आणि वजा q ची किंमत 3 म्हटल्यावर 2 गुणिले 3 5 चोक 20 आणि बेत्रिक 6 ह्या दोघांची वजाबाकी देणार 14. ही झाली त्या बेजिक राशींची किंमत. म्हणजे त्या बेजिक राशीमध्ये जी चल आहे त्या चलाच्या किमती जर त्या बेजिक राशीमध्ये ठेवल्या तर आपण त्या बेजिक राशीची किंमत काढू शकतो. ठीक आहे, आता आपण प्रत्यक्ष उदाहरणाला सुरुवात करूया. बघा मी इथं पुन्हा एकदा प्रश्न लिहितो. 1 छेदामध्ये a वजा b प्लस 1 छेदामध्ये b वजा a. आता इथं मला सांगा दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान करून घ्यायचा आहे का छेद समान? नाही, इथं प्लस a आहे आणि दुसऱ्या अपूर्णांका छेदात मायनस a आहे. म्हणजे व्यस्त संख्या आहेत. इथं वजा b आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदामध्ये अधिक b आहे. मग आपण काय करूया, दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद पहिल्या अपूर्णांकाच्या छेदासारखा आणूया. मग आपण 1 छेद हे पहिला पूर्णांक आहे असं लिहू 1 छेद a वजा b. आता मी फक्त काय करणार आहे पहा, इथं दुसऱ्या पूर्णांकाचा छेद a वजा b आणण्यासाठी वजा चिन्ह मला कॉमन जर घेतलं तर आत काय राहणार सांगा, वजा a च अधिक a होणार आणि ह्या अधिक b च वजा b होणार. बघा आता बरोबर आहे का आपण केलेलं. वजा जर चिन्ह बाहेर कॉमन काढलं तर कंसामध्ये a आणि b च्या चिन्ह बदलणार आहे. म्हणजे वजा a चा अधिक a होणार आणि अधिक b च वजा b होणार. ठीक आहे, आता काय करूया, जे वजा चिन्ह छेदामध्ये दुसऱ्या अपूर्णांकाच्या ते मध्यभागी आणूया. हे वजा चिन्ह मध्यभागी आणतो आणि पुढे मग छेदामध्ये a वजा b राहील. आता बघा छेद समान झाला आणि छेद समान असल्यावर फक्त अंशाची काय करा, वजाबाकी. म्हणजे 1 वजा 1 आणि 1 आणि 1 ची वजाबाकी देणार मग 0. अपूर्णांकाचा अंश 0 असेल तर छेद काय पण असू दे त्या अपूर्णांकाची किंमत 0च असते. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक किती 0 म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, a ची किंमत m आहे, b ची किंमत m वजा 4 आहे आणि c ची किंमत m अधिक 2 आहे आणि 4a अधिक 3b वजा 7c या त्रिपदीची तुम्हाला किंमत काढायची आहे. मी आता अगोदर किमती लिहितो. a ची किती दिलेली आहे m, b ची m वजा 4 आणि c ची किंमत m अधिक 2. आता ही त्रिपदी मी लिहितो. कोणती त्रिपदी आहे, 4a अधिक 3b वजा 7c. आता याच्यामध्ये a b c च्या किमती m च्या स्वरूपातल्या भरतो. 4 गुणिले a ची किंमत m भरा अधिक 3 गुणिले b ची किंमत m वजा 4 भरा वजा 7 गुणिले c ची किंमत m अधिक 2. 4 गुणिले m 4m. आता ह्या 3 न m ला गुणा 3m, पुन्हा ह्या 3 न वजा 4 ला गुणा वजा 3 चोक 12
पुन्हा वजा 7 ने m ला गुणा वजा 7m, वजा 7 न 2 ला गुणा वजा 14. आता बघा ह्यात 4m आणि 3m ची बेरीज किती येणार आहे? 7m. आणि इथंच वजा 7m आहे. मग ह्या अधिक 7m ला हे वजा 7m कॅन्सल होणार. राहिलं वजा 12 आणि त्याच्या पुढे वजा 14. आता दोन्ही संख्यांची समान चिन्ह आहे त्यामुळे बेरीज करायची. 14 आणि 12 ची बेरीज किती? 26. आणि समान चिन्ह कोणतं? वजा. म्हणून पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. a चा घन अधिक a चा वजा 2 घातांक. इथं मी व्यवस्थित लिहितो कारण इथं घन लिहिताना वेगळ्या स्वरूपात लिहिलेलं आहे. a चा घन अधिक a चा कितवा घातांक आहे? वजा 2. बरोबर ना? a चा घन अधिक a चा वजा 2. आता हा कंस पूर्ण झाला. आता दुसऱ्या कंसामध्ये काय लिहिले पहा? a चा वर्ग वजा 3a. a चा वर्ग वजा 3a. आता उजवी बाजू a चा 5वा घातांक अधिक p a चा 4था घातांक वजा 3/a अधिक q. ठीक आहे. आता विचारलंय q आणि p च्या अनुक्रमे किमती कोणत्या? आता आपण पहिल्यांदा काय करूया? कंस सोडवूया म्हणजे डावी बाजू सोडवूया. आता मी डायरेक्ट करतो. ह्या a चा घन न a च्या वर्गाला गुणाकार. काय येईल? a चा घातांकाच्या नियमानुसार वरची बेरीज करायची. 3 आणि 2 ची बेरीज किती येणार? 5. पुन्हा a च्या घनानं वजा 3a ला गुणा वजा 3 आणि a चा घन आणि इथं a चा 1 घातांक आहे. करा 3 आणि 1 ची बेरीज 4. पुन्हा a चा वजा दुसरा न a चा अधिक 2 ला गुणूया. आता वरची बेरीज होणार आहे की नाही? वजा 2 अधिक 2. वजा 2 अधिक 2 म्हणजे 0 येणार. आणि आता यानं याला गुणा शेवटचं राहिलं बघा. a चा अगोदर वजा 3 सह गुणक देतो गुणाकार करताना. a चा वजा 2 आणि a चा अधिक 1. वजा 2 अधिक 1 किती येणार? वजा 2 अधिक 1 वजा 1 ना? वजा 1. वजा 1. आणि उजवी बाजू आहे अशी लिहायची. पुन्हा आपण त्याची कंपॅरिझन करणार आहे. आता फक्त आपण काय करायचं? डाव्या बाजूला करायचं. चला आता पुन्हा एकदा डावी बाजू कन्वर्ट करतो. a चा 5वा वजा 3 a चा 4था. आता हे जे पद आहे लास्टचं ते मी 3 नंबरला लिहिणार आहे. वजा 3 चा वजा 1 घातांक आहे. बरोबर आहे का? मग हेच 1 कसं होईल घातांकाच्या नियमानुसार? 3 चा वजा 1 किंवा 3 चा अधिक 1 होणार का? हो सर. ठीक आहे. आणि पुढं a चा 0. a चा 0ची किंमत किती असते रे? a चा 0ची किंमत ही घातांकाच्या नियमानुसार 1. बरोबर आहे. आणि उजवी बाजू आता ह्याच्या पुढे मी हायश लिहितो. a चा 5वा अधिक p a चा 4था वजा 3/a अधिक q. आता दोन्ही बाजूंची तुलना करायची. आता बघा तुलना केल्यानंतर जो समान भाग आहे तो विचारात घ्या. कोणता आहे बघा समान भाग? इथं a चा कितवा आहे?
5वा आणि इथं पण a चा 5वा किंवा ही दोन समान पद कॅन्सलच आपण करून टाकूया. काय केली? कॅन्सल केली. मगाशी शेवटचा गुणाकार इथं काय आला रे? a चा वजा दुसरा. इथं a लिहायचं राहिले का रे? तेव्हा ह्याला गुणल्यानंतर -3 आणि a चा वजा 1 नाही तर म्हणजे इथं वर -3 येणार आणि इथं खाली येणार असंच का? आणि मग ह्या -3 छेद हे -3 एक कट होणार. आता बघा इकडे काय आहे, ह्याची आणि ह्या पदाची कंपॅरिझन करा. इथं माग a चा चौथा घातांक आहे, इथं पण a चा चौथा घातांक. मग इथं p ची किंमत काय येणार दोन्हीची तुलना केल्यानंतर? p ची किंमत 3 -3 आणि q ची किंमत काय येणार? इथं q आहे आणि ह्या बाजूला 1 आहे. q ची किंमत 1 येते. म्हणजे p ची -3 आणि q ची 1. इथे विचारलंय q आणि p च्या किमती, म्हणजे अगोदर q ची 1 आणि पुन्हा p ची -3 म्हणून पर्याय क्रमांक किती येते त्याचं? 4 येते. ठीक आहे. जर a अधिक b ची गुणाकार संख्या 1/-12 असेल, a ची किंमत -4 असेल तर b ची किंमत किती? आता मला सांगा a अधिक b ची गुणाकार काय येणार आहे? गुणाकार 1/a अधिक b. बरोबर आहे. 1/a अधिक b आणि ही गुणाकार संख्या किती दिली? 1/-12. हा, आता काय करूया? तिरकस गुणाकार करू. a अधिक b ला 1 न गुणल्यानंतर तिरकस गुणाकार a अधिक b च राहणार आणि -12 न 1 ला गुणल्यानंतर दुसरा तिरकस गुणाकार -12. आता या समीकरणामध्ये a च्या ठिकाणी -4 ठेवूया. a च्या ठिकाणी -4 ठेवून b ची किंमत काढूया. आता हे -4 तिकडे गेल्यावर +4. 12तून 4 गेल्यावर किती राहिले? वजाबाकी 8 आणि मोठ्या संख्येचे -8 म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढं AB अधिक b वर्ग अधिक AC अधिक BC या राशीचा अवयव 2 पदांचं गट तयार केलं. समजा ह्या पहिल्या दोघांचा एक गट केला आणि तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा एक आपण गट तयार केला. आता पहिल्या 2 पदामधून इथं पण b आहे आणि इथं पण b आहे, म्हणजे आपण सामायिक b काढूया. मग ब्रॅकेट मध्ये काय राहील सांगा? a आणि b. AB मधलं b जर कॉमन घेतलं तर a राहणार आणि b वर्ग म्हणजे b गुणिले b, त्यातला एक b कॉमन घेतलाय म्हणजे एक b इथं कंसामध्ये येणार दुसरं पद. आता इथं पण c आहे आणि इथं पण c आहे, म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या पदामधून आपण c कॉमन घेऊया. मग इथं काय राहिलं? a राहिलं. बीसीतलं c कॉमन घेतल्यावर राहिलं काय? b. अशा पद्धतीनं हा जो कंस आहे a अधिक b तो आपण पहिल्यांदा घेऊया आणि राहिलंय काय ते आपण दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये घेऊया. इथं b राहिले आणि इथं अधिक c राहिले, म्हणजे दुसऱ्या कंसात काय होणार? b अधिक c आहे का हा पर्याय? पहा, पहिल्या कंसात a अधिक b आणि दुसऱ्या कंसात b अधिक c. पर्याय क्रमांक 1. क्रमांक 1.
आता बघा x वजा 4 पहिल्या कंसामध्ये आहे आणि दुसऱ्या कंसामध्ये काय आहे x चा वर्ग अधिक 4x अधिक 16. सांगा दोन कंसांचा गुणाकार कसा करतात? पहिल्या कंसातील पहिलं पद घ्यायचं आणि दुसरा कंस हाय असा त्याच्या पुढे लिहितो गुणाकारामध्ये x वर्ग अधिक 4x अधिक 16. पहिल्या कंसातील राहिलेलं पद पुन्हा काय वजा 4 आणि पुन्हा दुसरा कंस त्याला गुणाकारासाठी हाय असा लिहायचा. असाच कंसाचा गुणाकार करतात ना? मगाशी मी डायरेक्ट केलं तर आता स्टेप वाईज करतोय. आता गुणा x न x वर्गाला गुणा 2 ने 3 x घन पुन्हा ह्या x न 4x ला गुणा 4x वर्ग पुन्हा ह्या x न ह्या 16 ला गुणा 16x पुन्हा वजा 4 न x वर्गाला गुणा वजा 4x वर्ग वजा 4 न ह्या अधिक 4x ला गुणा वजा 4 चौक 16 आणि पुढे x पुन्हा ह्या वजा 4 न 16 ला गुणा वजा 16 चौक 64. आता कॅन्सल काय काय होते रे ह्या अधिक 4x वर्ग वजा 4x वर्ग कट अधिक 16x ला वजा 16x कट म्हणजे कोणती दोन पद राहिली x घन आणि शेवटी वजा 64 आहे का पर्याय? हो सर, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. हा पुढं x वर्षानंतर मारियाचं वय y वर्ष होईल तर तिचे 10 वर्षापूर्वीचे वय किती वर्ष होते? बघा असा प्रश्न आहे. साधं मला सांगा आज माझं वय 45 वर्ष आहे. बघा मला सांगा माझं 5 वर्षानंतर वय किती असणार आहे? माझं 5 वर्षानंतर वय किती असणार? 50 वर्ष 50 वर्ष. म्हणजे आजच्या वयामध्ये आपण 5 काय करणार वजा मिळवणार. आणि विचारलं माझं 10 वर्षापूर्वीचं वय किती होतं? किती होणार वजा माझं 10 सांगा. म्हणजे आजच्या वयामध्ये 10 काय करणार वजा करणार. असंच पद्धतीने बघा x वर्षानंतर मारियाचं वय y वर्ष होईल. म्हणजे आजचं वय मारियाचं किती सांगा? मारियाचं आजचं वय किती? y वजा x. हा म्हणजे x वर्षानंतरच्या वयामधून x वर्ष वजा करायची हे झालं आजचं वय. आणि 10 वर्षापूर्वीचं वय कसं काढायचं? पुन्हा त्यातून 10 काय करायचं वजा करायचं. म्हणजे 10 वर्षापूर्वी मारियाचं वय किती असणार? y वजा x वजा 10 म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. प्रश्न 8वा x बरोबर 3y बरोबर 2p बरोबर 4. आता आपण याच्यावरून काय करूया x y आणि p च्या किमती काढून घेऊया. तुम्ही मला सांगा x ची किंमत किती येणार रे? ही 1 नंबर आणि शेवट बघा x ची किंमत किती आली? 4. बघ इथे x दिले आणि इथे शेवटी 4 दिले. x ची किंमत सरळ 4च तुम्हाला दिलेली आहे. आता हे 2 नंबरचं शेवटचं बघा 2 नंबर आणि शेवट म्हणजे 3y बरोबर किती होणार? 4. y किंमत जे गुणिले 3 आहे तिकडे गेलं काय होणार? 4/3. 4/3 आणि p ची काढताना 2p बरोबर 4 ठेवा. 2p बरोबर 4. p ची किती येईल? 4 भागिले
2 2 सांगा x ची किती आली 4 4 y ची 4/3 आणि p ची 2 हा ओके. आता आपण बैजिक राशी लिहूया. कोणती बैजिक राशी विचारली बैजिक राशी कोणती विचारली 9xy वर्ग 9xy वर्ग वजा 3yp बरोबर ना हो सर 9x वर्ग वजा 3yp आता यात किमती भरूया 3 गुणिले x ची किती आली रे आपली 4 4 y ची किती आली आपली 4/3 त्याचा काय करायचा वर्ग वर्ग वजा 3 गुणिले y ची किती आली 4/3 4/3 आणि गुणिले p ची किती आली 2 आता किती बघा 9 गुणिले 4 गुणिले आता 4/3 चा वर्ग त्यामध्ये 4 चा वर्ग 4/16 आणि 3 चा वर्ग 9 वजा 3 गुणिले 4/3 गुणिले 2 आता ह्या 3 ला हे 3 कट झालं पुन्हा ह्या 9 ला हे 9 कट झालं आता सांगा पहिला काय आला गुणाकार 16 चोक 64 गुणाकार 4 दुनी 8 8 किती वजाबाकी येणार 56 म्हणजे पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 ए ची 63 बी ची 18 तर आपल्याला जे विचारले बघा वर्गमूळ चिन्हात ए अधिक बी आणि कंसाचा वर्ग आता इथे थोडं ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात पण येईल वर्ग आणि वर्गमूळ एकमेकाला काय होणार आहे त्या वर्गाला हे वर्गमूळ कट होणार ना म्हणजे राहिलं काय फक्त ए अधिक बी ए अधिक बी मग ह्यात किमती भरून घ्या ए ची किती 63 आणि बी ची किती 18 करा बेरीज 81 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आता ही आपण पाहिली ती सर्व नमुना उदाहरणं होती आता आपण स्वाध्याय 29.1 मधील उदाहरणं पाहूया चला आता पहिला प्रश्न बघा 2a अधिक 3b आणि a वजा b या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे मी लिहितो पहिल्या कंसामध्ये 2a अधिक 3b आणि दुसऱ्या कंसामध्ये a वजा b सांगा कसा करायचा गुणाकार मग सांगितलं पहिल्या कंसातील पहिलं पद घ्यायचं आणि त्याला दुसऱ्या पदानं गुणायचं पुन्हा पहिल्या कंसातील राहिलेलं पद घ्यायचं कुठलं अधिक 3b आणि त्याला पुन्हा दुसऱ्या पदानं गुणायचं म्हणजे दुसरं पद आपण 2 वेळा घेतोय करा गुणाकार चला ह्या 2 a ला गुणा 2 a गुणिले a वर्ग पुन्हा ह्या 2 a वजा b ला गुणा वजा 2 ab पुन्हा ह्या 3 b a ला गुणा अधिक 3 ab पुन्हा ह्या 3 b वजा b ला गुणा वजा 3 b वर्ग b चा वर्ग आता ह्या दोन पदांचं आपण एकत्रीकरण करूया कारण ह्या दोघांच्या मागे ab आहे म्हणजे हे स्वरूप पद आहे आता हे पहिलं 2 a वर्ग मी हाय असं लिहिणार आहे सांगा काय होईल इथं सगुणक वजा 2 आहे इथं सगुणक अधिक 3 आहे त्यामुळे विरुद्ध चिन्ह असली की वजाबाकी करायची मग 3तून 1 गेलं 3तून 2 गेलं 1 ab येणार 1 नाही लिहिलं नुसतं ab लिहित आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 3चं चिन्ह कोणतं आहे अधिक
अधिक शेवटचं त्या जोडीला -3b वर्ग. बघा म्हणा हा पर्याय कुठे दिसतोय का? पहिलाच पर्याय आहे की बघा. पर्याय क्रमांक 1 अधिक AB वजा 3B वर्ग. पर्याय क्रमांक 1. हे तुम्हाला कळते का रे? ह्याचं चिन्ह, ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ ह्याच्या पुढची संख्या A चा वर्ग आहे. बघा हे तर फक्त कळलं पाहिजे. आता इथं पण ते चिन्ह आहे बघा. ह्याचा अर्थ ह्या चिन्हाच्या पुढची संख्या म्हणजे मागच्या B चा वर्ग आहे. हे फक्त समजावून घ्या. हा प्रश्न दुसरा. A ची किंमत किती दिली? 2, B ची 1 आणि C ची -2. आणि कोणत्या बेजीक राशीची किंमत काढायची? 2 कंसात A अधिक B वजा C. मग मी इथे लिहितो 2 कंसात A अधिक B वजा C. सांगा आता A ची किंमत काय येणार? वरची बघा 2 अधिक B ची किंमत काय येणार? 1 आणि वजा C ची किंमत -2 असल्यामुळे आपण कंसात लिहूया. हा अगोदर तर कंस सोडवा. 2 आणि 1 ची बेरीज 3 आणि या 2 ला गुणा 6 आणि हे वजा अधिक अधिक पुढे 2. किती आली बेरीज? 8 8. म्हणजे पर्याय क्रमांक 4 4. हा आता पुढे पहा. हे काय लिहिले वाचा. हे तुम्हाला आता लक्षात येईल. याचा अर्थ काय? x चा घन बरोबर आहे. याचा अर्थ काय? x चा घन. पुढं x घन झालं. हे काय आहे? x चा वर्ग अधिक x चा वर्ग. त्यापुढे हे काय आहे? अधिक x अधिक x. आता फक्त काय करू? इथं बाहेर चिन्ह कुठलं आहे रे? वजा. बाहेर वजा चिन्ह असतं का नाही? की ह्याचं चिन्ह बदला, ह्याचं पण चिन्ह बदला आणि ह्याचं पण चिन्ह बदला. मग 4x घनचं चिन्ह बदलून काय होणार? वजा 4x घन पुन्हा ह्या 2x चं चिन्ह बदलून काय होणार? वजा 2x वजा 2x आणि ह्या वजा 3 चं अधिक हा अधिक 3. आता इथं बाहेर चिन्ह अधिक आहे, त्यामुळे आतली चिन्ह बदलायची गरज नाही. हाय असं सांगा. काय आहे? गोल x घन. पुन्हा हे काय आहे? वजा x वर्ग. त्यानंतर हे अधिक 3x आणि शेवटी स्थिर पद कोणतं? वजा 5. आता काय करूया आपण? समान घातांकाची पद जवळ जवळ घेऊ. त्याला आपण सरूप पद म्हणतो. आता 3 घातांकाचं पद कोणतं आहे? हे एक आहे, पुन्हा हे एक आहे आणि हे एक आहे. ह्यांचं एकत्रीकरण करूया. म्हणजे x घन वजा 4x घन अधिक 2x घन. त्याला काय म्हणायचं? सरूप पद म्हणायचं. समान घातांकाची पद. आता 2 घातांकाची पद जवळ जवळ घेऊ. हे एक आहे, पुन्हा हे एक आहे. मग हे दोनच आहेत ना रे? मग ती एकमेकांना कॅन्सल होणार. ह्या अधिक x वर्गला हे वजा x वर्ग कॅन्सल झालं. ठीक आहे. आता x ची पद बघा किती आहे ती. इथं x आहे, इथं वजा 2x आहे आणि इथं अधिक 3x आहे. ती एकत्रित करूया. अधिक x वजा 2x अधिक 3x. आता स्थिर पद हे तर 3 आहे, पुढे वजा 5 आहे. दोनच आहेत ना? अधिक 3 आणि वजा 5. हा ठीक आहे.
आता एकत्रीकरण करूया. ह्या तिघांचं एकत्रीकरण काय रे? ह्या तिघांचं त्याचं चिन्ह दिलंय म्हणजे अधिक आहे. त्याला सगुणक नाही म्हणजे एक आहे. हा सांगा डायरेक्ट काय. आता इथं 2 आहे आणि इथं 1 आहे. मग 2 आणि 1 ची बेरीज किती? 3. आणि इथं किती आहे? -4. ह्या दोघांचं एकत्रीकरण करा. एकाचं धन आणि एकाचं ऋण असल्यावर वजाबाकी आणि मोठ्या संख्येचं -x घन. हा -x घन. 1 नाही लिहिलं तरी चालेल. आता पुढं ह्या तिघांचं एकत्रीकरण करूया. ह्या तिघांचं त्याला सगुणाऐवजी 1 आहे. अगोदर धनसंख्येची बघूया. इथं 3 आणि 1. 3 आणि 1 किती? 4. आणि 4 - 2 किती? 4 - 2 अधिक 2 अधिक 2 येणार आणि पुढं x. आता ह्या दोघांचं एकत्रीकरण करा. एकाचं धन आणि एकाचं ऋण असल्यावर वजाबाकी. 5तून 3 गेलं 2 आणि मोठ्या संख्येची न वजा. बघा आहे का हा पर्याय कुठं? -x घन अधिक 2x - 2. सर काय चुकलंय का रे? नाही. मग इथं पर्यायात चौथा पर्याय दिलेला आहे. आपलं किती वगैरे तिसरंच आहे ना? हा बरोबर आहे. तिसऱ्याचा पर्याय क्रमांक 2 करेक्ट. हा पुढं प्रश्न चौथा. x अधिक 8 आणि x वजा 3 हे अवयव असणारी राशी कोणती? सरळ ह्या दोन कंसांचं काय करायचं आपण? गुणाकार करायचा. या दोन कंसांचं काय करायचं? गुणाकार करायचा. पहिल्या कंसामध्ये काय आहे? x अधिक 8 आणि दुसऱ्या कंसामध्ये आहे x वजा 3. सांगा ह्यातलं x घेऊया, त्याला ह्या x वजा 3 या कंसानं गुणूया. पुन्हा पहिल्या कंसातलं राहिलेलं अधिक 8 घेऊया आणि त्याला पुन्हा दुसऱ्या कंसानं गुणूया. करा गुणाकार. x गुणिले x x वर्ग. x गुणिले वजा 3 वजा वजा 3x अधिक 8 गुणिले x अधिक 8x अधिक 8 गुणिले वजा 3 वजा 24. आता ह्या दोघांचं एकत्रीकरण करा. काय येईल रे? एकाचं ऋण आणि एकाचं धन असल्यावर वजाबाकी. 8तून 3 गेलं 5x आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक आणि पुढं वजा 24. आहे का हा पर्याय? बघा x वर्ग अधिक 5x वजा 24. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. आणि प्रश्न 5वा. सांगा x ची किंमत किती दिलेली आहे? मी पुन्हा एकदा रिपीट लिहितो. 3z अधिक 4. सांगा y ची काय दिलेली आहे? x वजा 4. आणि z ची किती दिलेली आहे? 1.5. हा आता ही जी z ची किंमत आहे ती आपण 1 नंबरला ठेवूया म्हणजे x ची किंमत निघेल. सांगा किती लिहिते? z ची किंमत दीड ठेवल्यावर 3 गुणिले 1.5 अधिक 4. आता ह्या दोघांचा गुणाकार करा. 3 चा आणि 1.5चा. 1.5 ची तिप्पट 15 त्रिक 45 4.5 बरोबर ना? हो. आणि पुढे अधिक 4. 4.5 आणि 4 किती? 8.5. आता ही x ची किंमत इथं ठेवूया म्हणजे y ची निघेल. आता आपण x ची किती किंमत काढली? 8.5 आणि पुढे वजा 4. किती येणार? 8.5 मधून 4 वजा केल्यावर 4.5. बरोबर 4.5. हा चला आता कुठली राशी विचारली ती राशी मी लिहितो. 2x अधिक 3y
वजा 2z टाका किमती. 2 कंसात x ची किती 8.5 अधिक 3 गुणिले y. मग 3 गुणिले y ची किती 4.5 वजा 2 गुणिले z ची किती 1.5. करा गुणाकार. 8.5 चे दुप्पट 17 अधिक 4.5 ची तिप्पट 3 5 15. चला 1 3 चौक 12 ने 13 13.5 आणि 1.5 ची दुप्पट 3. हा आता अगोदर आपण ह्या दोघांची बेरीज करूया. 17 आणि 13.5 ची बेरीज 17 आणि 13 30.5 आणि वजा 3 करा. 30तून 3 गेलं 27 आणि वरचं 0.5 म्हणजेच पर्याय क्रमांक किती येणार आहे उत्तर 2. क्रमांक 2. ठीक आहे. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण बैजिक राशीची किंमत काढणे, बैजिक राशीची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या उपघटकावर आधारित नमुना 9 उदाहरणे आणि स्वाध्याय 29.1 पाहिला. उद्याच्या तासिकेला स्वाध्याय 29.2 आणि स्वाध्याय 29.3 दोन्ही एकत्रित पाहूया. म्हणजे उद्या आपलं बैजिक राशी हा घटक संपेल. ठीक आहे. आणि दुसरी एक महत्वाची सूचना आहे बरं का सर्वांसाठी. आता आपला सिलेबस संपवण्याच्या मार्गावर आहे गणित विषयाचा. आता तुम्ही जर मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवायला घेतल्या गणित विषयाच्या तर बघा तुम्हाला किती प्रश्नपत्रिका सुटतायत. तुमच्या नवनीतचा प्रश्नसंच असेल किंवा जी शिष्यवृत्ती परीक्षेची नवनीत आहे त्यामध्ये सुद्धा मागच्या 2-3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका असतात किंवा अजून काही प्रकाशनच्या तुम्ही प्रश्नपत्रिका मागवल्या असतील किंवा प्रश्नसंच असतील तर त्यातल्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडवल्या तर तुम्हाला वेळ किती असतो रे गणिताला माहिती का तुम्हाला? पहिला जो पेपर आहे शिष्यवृत्तीचा त्यामध्ये कोणते 2 विषय असतात मराठी आणि गणित. आणि दुसरा जो पेपर आहे शिष्यवृत्तीचा त्यामध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता. आता पहिला जो पेपर आहे त्याच्यामध्ये गणिताचे 50 प्रश्न असतात आणि मराठीचं 25 प्रश्न असतात. म्हणजे एकूण प्रश्न 75 असतात आणि गुण मात्र 150 असतात आहे की नाही. एका प्रश्नाला 2 गुण असतात स्कॉलरशिप साठी. मग मला सांगा एकूण वेळ किती असतो रे तुम्हाला पहिल्या पेपरला? 1.5 तास. 1.5 तास म्हणजे किती मिनिटं? 90 मिनिटे. 90 मिनिटामध्ये तुम्हाला किती प्रश्न सोडवायचे असतात? 75. 90 मिनिटामध्ये 75 प्रश्न सोडवायचे असतात. मग आपण मराठीसाठी थोडं कमी धरूया. मराठीला किती वेळ लागू शकतो तुम्हाला? 1 मिनिट धरूया का आपण? म्हणजे मराठीचं 25 प्रश्नाला 25 मिनिटं धरलो. 90तून 25 वजा करा. 5. मग 65 जी मिनिटं आहेत ती तुम्हाला किती प्रश्न सोडवायचे आहेत गणिताचे? 50. म्हणजे 1 मिनिट आणि किती एका प्रश्नाला 1 मिनिट आणि वर काहीतरी सेकंद मिळत आहे की नाही. मग नियोजन करा तुम्ही. साधारणतः सुरुवातीला काय करा 1 तास वेळ धरा. आपण 1 तासामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे सुरुवातीला काय करा 50 प्रश्न 1 तासामध्ये सुटतात का बघा तुम्ही. मला वाटतं वेळ जास्त लागणार तुम्हाला सुरुवातीला. आणि आता मी ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न सोडवून देतो त्यावेळेस एक ना एक स्टेप करतो. परीक्षेला ह्या स्टेप करायच्या नाहीत. काही गणिताची उत्तर तुम्हाला तोंडी येतात. सगळ्या स्टेप लिहायच्या नाही. कच्च्या कामासाठी जागा फार कमी असते. तेवढ्या जागेत तुम्हाला कच्चं काम करायचं असतं.
त्यामुळे आता कशा आपण समान घातांकाची पदं जवळ घेतली, हे लिहित बसायचं नाही. तुम्हाला डायरेक्ट मनामध्ये क्रिया करायच्या. इथं -2 आहे, इथं +3 आहे, इथं -5 आहे, -2 -5 -7 -7 +3 असं मनातल्या मनात करायचं. ते डायरेक्ट उत्तराचं पद लिहायचं. असं केलं तर तुम्हाला वेळ परीक्षेला फायनलच्या पुरू शकतो. ठीक आहे. मला तर वाटतं आता तुम्ही प्रश्नसंच एखाद्या दुकानामधून खरेदी करा, की ज्यामध्ये 10-15 प्रश्नपत्रिका असतील आणि तुम्ही आता सराव करू शकता गणित विषयाचा. ठीक आहे. बस करूया. ओके, बाय.